293च्या प्रस्तावावर अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलत असताना आणि विशेषतः अध्यक्ष महोदय ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलत असताना आत्ताच जी चर्चा या सभागृहामध्ये झाली त्यावरून काय 3:13 वाजलेले आहेत, कायदा आणि व्यवस्थेचे ज्याला सुव्यवस्था म्हणताच येणार नाही अशी अवस्था जी झालेली आहे त्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात विरोधी पक्ष नेत्यांनी माहिती दिल्यानंतर सुद्धा त्याला राजकीय दृष्ट्या बघण्याचा प्रयत्न सरकार करते आहे। याच्याहून जास्ती दुर्दैव ह्या राज्याचं काय असू शकतं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सत्ताधारी बाकांमधून काही मंडळींनी मागील काळातल्या कारभाराबद्दल बोलायचा प्रयत्न केला। माझ्याकडे कार्यक्रम अंदाजपत्रक 2020-21 आहे आणि ते जर का तिकडच्या सदस्यांनी वाचलं तर लक्षात येईल की मागच्या 5 वर्षांमध्ये कशा पद्धतीने क्राइम रेट कमी झालेला आहे आणि हा जो क्राइम रेट कमी झालाय तो कुठेतरी कणखरपणे तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभाग सुद्धा होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या कणखरपणे हे खातं सांभाळलं त्याच्यामुळे तो क्राइम रेट कमी झाला होता। परंतु दिवसा ढवळ्या महिलांवरचे अत्याचार, सत्तेमध्ये बसणाऱ्यांची प्रकरणं सुद्धा येत आहेत। या सगळ्यातून जे एक वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय, अध्यक्ष महोदय आपण मला काही सूचना करताय का? आपण मला काही सूचना करत होतात का? आणि त्यामुळे ज्या पद्धतीने सत्तेत बसलेल्या लोकांची प्रकरणं बाहेर येत आहेत आणि ह्या सगळ्यातून खाली जमिनीवरच्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांना एक विश्वास निर्माण होतोय की वरच्यांचं काही होत नाही तर आपलंही काही होणार नाही आणि त्यामुळे ही आज कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती आपल्याला बघायला मिळते।